मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूची पाहणी, 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी। पुढच्या 48 तासात देशातल्या विविध ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून कर्नाटकला येलो अलर्ट, तर कोकणात आज आणि उद्या तुरळक पाऊस पडू शकतो। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात, राष्ट्रवादीचे दोनही गट याचिका आणि त्यावरच्या उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सादर करतील। महायुतीच्या बैठकीत घटक पक्ष नाराज, लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही घटक पक्षांना जागा किती देणार की फक्त तुमच्या 3 पक्षातच वाटप होणार, घटक पक्षांचा रोखठोक सवाल। निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप घडेल, मंत्री गिरीश महाजनांचा दावा। राजकीय भूकंप होणार असेल तर महाजनांनाच कल्पना, गिरीश महाजनांच्या दाव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। आज पंढरपूरमध्ये ओबीसी नेत्यांचा महाएल्गार मेळावा, मेळाव्यातनं ओबीसी नेते कुणावरती निशाणा साधणार याकडे लक्ष। ओबीसी महाएल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ हजर राहतील, तर मराठा समाजाकडून छगन भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा इशारा। मी पंढरपूरला जाणार, जर कोणी चप्पल फेकणार असेल तर त्यांचं स्वागत, भुजबळांची प्रतिक्रिया। पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा, ससून रुग्णालयातल्या कार्यक्रमात आमदारांनी श्रीमुखात लगावली होती। सत्तेची मस्ती असल्यामुळे मारहाण, कायदा हातात घेऊन संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरती हात उचलला जाणार असेल तर कायदा सुव्यवस्थेचं काय, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। सुनील कांबळेंचं कृत्य भाजपच्या संस्कृतीत बसत नाही, चुका झाल्या असतील पण मारहाण हे उत्तर नाही, आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 1 ते रविवार पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीमध्ये चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरनं वळवल्या जातील। मध्य हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बरवरच्या पनवेल वाशी अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल। अयोध्येमधल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या 889 जणांना निमंत्रण, 534 विशेष निमंत्रित, 355 साधू संतही आमंत्रित। अयोध्येच्या विमानतळावरती मराठी कलाकारांनी साकारलं रामाचं 305 फुटांचं भव्य कॅनव्हास पेंटिंग, नाशिकच्या 4 कलाकारांनी 8 महिने मेहनत घेऊन हे चित्र साकारलंय। कोरोनाच्या अनुषंगानं रुग्णाला भरती करण्याची आवश्यकता नसेल तर 5 दिवस गृहविलगीकरण करावं, टास्क फोर्सनं ही मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध केली आहेत। राज्यामध्ये 146 नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर 129 रुग्ण बरे, राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 931 वर। नवीन वर्षाचं स्वागत करून येणाऱ्यांसाठी कोविड टास्क फोर्सच्या महत्त्वाच्या सूचना, पुढचे 15 दिवस काळजी घ्यावी आणि इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला। नागपूरच्या गंगा जमुना वस्तीतल्या कुंटनखान्यावरती पोलिसांचा छापा, 31 पीडित महिलांची सुटका, एका अल्पवयीन तरुणीचाही समावेश। महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर, पहाटे 5 वाजल्यापासून 3 ठिकाणच्या अतिक्रमणावर धडक कारवाई। ही बाब आमच्यासोबत पहिल्यांदाच घडत नाहीये, राजेंद्र पवार यांच्या कंपनीवरही छापा टाकला गेला। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरच्या छाप्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा होण्याआधी सुद्धा बारामती अॅग्रोवर कारवाई झाली आहे, मंत्री अनिल पाटील यांची माहिती, त्यामुळे संघर्ष यात्रेचा आणि कारवाईचा काहीच संबंध नाही, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। संघर्ष यात्रा काढल्या म्हणून तुम्हाला सर्व काही माफ असतं का, केंद्रीय यंत्रणेला काहीतरी संशयास्पद दिसून आलं असेल म्हणूनच तपास सुरू आहे, मंत्री गिरीश महाजनांचं कारवाई संदर्भात उत्तर। रोहित पवारांनी जर काहीच केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाहीये, बारामती अॅग्रोवरच्या कारवाई संदर्भात फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा रोहित पवारांना पाठिंबा, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करतो, त्यामुळे लढायचं आणि भिडायचं, देशमुखांचं ट्विट। पवारांसोबत निष्ठेनं आणि ताकदीनं उभं राहण्याचं हे फळ आहे, वाईट याचंच वाटतंय की आपलेच घरभेदी सहकारी यामध्ये सामील आहेत, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावरती निशाणा। कुणाची तक्रार आली की त्याचा तपास होतो, महाविकास आघाडीच्या काळात आमच्याही तपासण्या झालेल्या होत्या, योग्य कागदपत्र दिली, मांडणी केली तर पुढे काहीच होत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची छापेमारी संदर्भात प्रतिक्रिया।
तर रोहित पवारांनी फसवणूक करत 200 कोटींचा कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटीत खरेदी केला. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळीबारात ठार. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू. पुण्यातील शरद मोहोळ हत्या प्रकरणात 8 आरोपींना अटक. मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरकडनं 3 पिस्तूल जप्त. कुख्यात गुंड शरद मोहोळची गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारानं केल्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर गँगवॉर करण्याची हिंमत कुणीही करणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य. वरळी सीफेसवरच्या उंच इमारतींच्या मुद्द्यावरनं हायकोर्टानं नौदल अधिकाऱ्यांचे कान टोचले. वरळीच्या शिवाजीनगरमधल्या शिवकिरण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. या कामाला नौदलानं पाठवलेली काम बंदची नोटीस हायकोर्टानं रद्द केली आहे. या वर्षात 68 राज्यसभेचे खासदार निवृत्त होतील. 68 खासदारांमध्ये 9 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आजपासून 2 दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर. जिल्ह्यातील सिंदखेड राजा, चिखली, खामगाव आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना भूपेंद्र यादव हजेरी लावतील. 14 जानेवारीपासून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा. यात्रेचा लोगो आणि थीम सॉन्ग आज लॉन्च केलं जाईल. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची फोनवरनं चर्चा. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यात बातचीत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीच्या चार्जशीटमधनं मोठा खुलासा. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचंही नाव. 12 जानेवारीला युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येणार. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोड यांनी घेतला आढावा. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबई विभागीय कार्यकारिणी जाहीर. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न. सर्वसमावेशक कार्यकारिणीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा. पुणे जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणी आरोपी मिर्झा बेग याला हायकोर्टाकडनं जामीन मंजूर. 1 लाखांच्या जामिनावरती सुटका करण्याचे न्यायमूर्तींचे निर्देश. जितेंद्र आव्हाड यांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसंच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाडांचं प्रतिआव्हान. समोरासमोर येऊन चर्चा करा, पण मरणाला घाबरत नाही, आव्हाडांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांचं विधान हे मूर्खपणाचं लक्षण. प्रसिद्धीसाठी आव्हाडांचं विधान. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. राज्यपाल रमेश बैस नाशिक दौऱ्यावर. जितेंद्र आव्हाडांवरती कारवाई करण्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची राज्यपालांकडे मागणी. जितेंद्र आव्हाडांची डीएनए तपासणी करा. आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजनांची टीका. कोणत्याही धर्माच्या भावना कुणालाही दुखावता येणार नाहीत, राम कदमांचं वक्तव्य. जर कुणी भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्याला गजाड व्हावं लागेल, कदमांचा इशारा. प्रकाश झोतात राहण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. मंत्री विखे पाटलांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. काही लोक म्हणतात की राम तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का, पण राम ही राष्ट्राची प्रॉपर्टी. शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरची नियमबाह्य नियुक्ती रद्द करावी. शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांची मागणी. हिंदू समाजाच्या मोर्चासाठी आमदार नितेश राणे आज सोलापूरमध्ये येणार. नितेश राणेंनी सोलापुरात पाय ठेवू नये. पोलिसांनी त्यांच्यावरती जिल्हाबंदीची कारवाई करावी. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची मागणी. एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभं राहून निवडून दाखवावं. महायुतीचं सरकार अपयशी असल्याच्या खडसेंच्या वक्तव्यानंतर गिरीश महाजनांचं खडसेंना आव्हान. औरंगाबाद विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरनं उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र. विमानतळ नामकरणाची प्रक्रिया वेगानं पूर्ण करावी, ठाकरेंची विनंती. यवतमाळ नगर परिषदेच्या करवाढीविरोधात भाजप आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. करवाढ रद्द करण्याची भाजप आमदार मदन येरावार यांची पत्राद्वारे मागणी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नातला राजकीय नेत्यांची उपस्थिती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर. आरक्षणाचा विषय संपला की दारू पिणाऱ्या टोळीचा विषय संपवणार, मनोज जरांगेंचा इशारा. बीडमध्ये ठाकरे गटाला धक्का. 40 वर्ष शिवसेना वाढवणारे अनिल जगताप ठाकरे गटातनं शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 4 पैकी 2 मालमत्तांचा लिलाव. एका जागेचा लिलाव 2 कोटींना तर एका जागेचा लिलाव 3 लाखांना झाल्याची माहिती.
दाऊद इब्राहिमच्या खेड इथल्या जागेचा लिलाव 170 चौरस मीटरच्या जागेसाठी दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांनी लावली 2 कोटी 1 लाखांची बोली। दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर शासन निर्णय प्रसिद्ध। डहाणू आणि तलासरीतली काही गावं भूकंपानं पुन्हा हादरली। काल रात्री 9:52 पालघरमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। मुंबईतल्या नामांकित संग्रहालयांना धमकीचे ईमेल, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नेहरू सायन्स सेंटरला धमकीचा ईमेल, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून संग्रहालयांची पाहणी। धुळ्यामध्ये 7 बोगस डॉक्टरांवरती पोलिसांची कारवाई, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना सुद्धा रुग्णांवरती उपचार सुरू होते। ॲलोपॅथी औषधांचा साठा आढळून आल्यामुळे खळबळ। ठाण्यातल्या गोगिल बाबाला समर्पित रेव पार्टीमध्ये मोठा खुलासा, त्यापूर्वी याच ठिकाणी दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन केल्याची धक्कादायक माहिती, 3 आरोपी अटकेत। ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये 8 किलो गांजा आणि 140 कोरेक्स कफ सिरप जप्त, एका आरोपीला अटक, मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई। राजस्थानमध्ये जोधपूर भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे 2 डबे रुळावरनं घसरले, सुदैवानं जीवितहानी नाही। आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, आमदार भोंडेकर सुखरूप, 9 जण जखमी। यवतमाळमधल्या सावंगा गावाजवळ अपघाताची घटना। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील वारणवाडीमध्ये वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेमध्ये 9 वर्षांची मुलगी बचावली आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, 3 आरोपींना अटक, आरोपींकडून 11 दुचाकी जप्त। बीडमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याला 4 ते 5 जणांकडून मारहाण, विद्यार्थ्याच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार। शिवनी माध्यमिक विद्यालयातली घटना, विद्यार्थ्यावरती बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। मीरा रोडच्या शांतीनगर परिसरात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण प्रमुखांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की, नयानगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद। दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांचा राजीनामा, आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यावर मालीवाल यांचा राजीनामा। लुकआउट नोटीस रद्द करण्यासाठी रिया चक्रवर्तीची हायकोर्टात याचिका, मात्र सीबीआयचा नोटीस रद्द करण्याच्या मागणीला विरोध। सोमालियाजवळ 15 भारतीय असलेलं व्यापारी जहाज समुद्री चाच्यांकडून हायजॅक, भारतीय नौदलाकडून सर्व भारतीयांची सुटका। परभणीमध्ये 3 दिवसीय पूर्ण संगीत संमेलनाचं उद्घाटन, प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खां यांच्या हस्ते डॉक्टर कमलाकर परळीकर यांना जीवन गौरव पुरस्कार। इस्रोच्या आदित्य-11 मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा, आदित्य-11 लँग्रेज पॉइंट जवळ पोहोचणार, 5 वर्ष सूर्याचा अभ्यास करेल आदित्य-11। आगामी 2020 वर्ल्ड कपची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर, भारत आणि पाकिस्तान संघांचा एकाच गटात समावेश, भारत-पाकिस्तान मुकाबला 9 जूनला। फेसबुकचं नवीन लिंक हिस्ट्री फीचर लॉन्च, हे फीचर गेल्या 30 दिवसात तुमच्या फेसबुक अकाउंटद्वारे भेट दिलेल्या वेबसाईटचा मागोवा ठेवेल। 2023 मध्ये ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीकडून 7,931 युनिट्सची विक्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।